घाटपांडे कुटुंब हे कल्याण घाटपांडे कुटुंब हे कल्याणला राहतात. हो सर, नीट बसा सर, कॅमेराला प्रॉब्लेम होईल सर, नीट बसा. हां, ही जी गदा आहे ना ती एवढी लोकांना वाटतं कमरेच्या खाली गदा कशी आले असं व्हायला नको. वा सर. हां हां, तर हे घाटपांडे कुटुंब हे गेली 15 वर्ष कल्याण येथे राहत आहे. हो सर, कल्याण माझ्या आयुष्याचे जे होते. बरे तर आपण एक कविता. नाही नको हे बघ, घाटपांडे वहिनी इथे तुम्ही आलेला आहात, कसं वाटतंय तुम्हाला? ठीक वाटतंय. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. आणि आपल्याला वाटून काय, समोरच्याला पण वाटलं पाहिजे ना तसं. आपल्याला खूप वाटतं, पण त्याला वाटायला पाहिजे ना. त्याला जर वाटलं असतं काही तर तसं वागला असता. खूप केलंय. काय केलं खूप केलं. काय केलं सांगू, दाखव ना. पाडावा काय केलं त्याचा पाडावा. मला पण नाही करायचं. सुपर खरं तर ते घाबरलेत जरा, नर्वस झालेले आहेत, कारण आयुष्यात पहिल्यांदा ते पदर वर करून नाचताय का तमाशा मध्ये. सर ऐका ना, आता गदा नाही, आता तबलानी डग्गा दिसतो. नाही दाखवत प्लीज. तर मला रसिकांना हे सांगायचे, थोडेसे नर्वस आहेत ते, म्हणून वेगळ्या मूडमध्ये इथे आलेले आहेत. आणि होऊ शकतं, म्हणजे असं टेन्शन येऊ शकतं. कॅमेरा ऑन झाला की भलेभल्यांची वाट लागते. भले इथे वाक्य विसरतात आणि ते न दाखवण्यासाठी जरा पाणी दे रे असं म्हणतात. तर त्यामुळे हे असं होतं बऱ्याच वेळेला. तर त्यामुळे हे टेन्शन त्यांना आलेलं आहे. येस. तर आपण आता डायरेक्ट तुमच्याकडे येऊया. घाटपांडे वहिनी, तुम्ही गेली 15 वर्ष यांच्याबरोबर सुखाचा संसार करताय. मला सांगा, ह्यांना जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतात किंवा स्वतः पहिल्यांदा जेव्हा घाटपांडे झालात तेव्हा तुमच्या मनात नेमका काय भावना होत्या? बकऱ्याच्या मनात बळी जाताना जे विचार येतात ना तेच. वेगळे रसिक हो. घाटपांडे, तुमच्या आयुष्यात ह्या मिसेस आल्यानंतर तुमच्या मनात नेमका काय भावना होत्या? काय नाही रे, तुला सांगतो, कोणासाठी कितीही करा त्याला काही पडलेलीच नसते. आणि आपल्या पदरात काय पडतं, पदर फाटतो. काय केलंय? केलेस काय? उरबाडलंयस मला. काय बोलताय? उरबाडलंयस मला. आपण घेतो एक छोटासा ब्रेक आणि आपण थोड्या वेळाने येऊया. तुम्ही बघता तुमचा आवडता कार्यक्रम विट गोडीची जोडी तुझी माझी. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.